इथं कोणाकडे सोडता? तिच्या आजीकडे सोडला असतील जालन्याच्या. नमस्कार नमस्कार. तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या YouTube चॅनल मध्ये. नमस्कार. की काय असं आले का वहिनी पाहून बाळाला? कोणासारखं दिसत? मला तो वाटलं राधिका वहिनी सारखं दिसत. परी कुठे? मग तुमची इच्छा आहे की नाही आम्हाला घेऊन जायची? कुठे चालल्या तर? तुमचे तिकीट बुक झाले. इच्छा काय म्हणता? तुमचे तिकीट बुक झाले. कोणी केलं? त्यांनी परीच्या पप्पांनी. हाव का रोहिणी? तिकीट काढलं पाय. ऐकलं काय? तू इच्छा होती ना जायचं. काय तू पण येते बेटा? तू पण येते? इथं कोणाकडे सोडता? तिच्या आजीकडे सोडला असतील जालन्याच्या. घ्या झोप माहितीये का किती बाहेर येतं. तू इकडे जरस वहिनी तिला आज घेऊन जा बरं तुम्ही. ती मग ऐका नाही. तिचं ते केसाचं काय करायचं तिला ब्युटी पार्लर मध्ये घेऊन जा. काय करायचं? कोंडा काढायचा डोक्यात. तिला तिकडं न्यावं लागेल मग. नवीन जालन्यात कुठं चालला असेल तर इथं काय छोटे मला ताई म्हणली होती कोरपड लावायला लाव तिला नाही तर लिंबूनं डोकं लिंबूच्या पाण्याने डोकं. काही नाही होत ते डोकं धुतल्यावरच कळते ते त्यांचे काही हे राहते है ना. परीच्या पप्पाला तर किती त्यांनी तर एकदा टक्कर काढलं होतं. तुला घेऊ बेटा. तरी काय नाही होत त्याला. मग आता कपडे गिपडे कधी आणायचे इकडे जायसाठी? वहिनी शॉपिंग झाली वाटतं. मग पत्ताच नाही आला कशाचा. तुम्ही वहिनीला नाव नका ठेवा जोर. हे पा तुम्ही कामाचा विषय करता. घरात सगळ्यालाच काम करणं पडतं. असं बसून चालत नसतं. कामाशिवाय पर्याय नाही ना कोणाला. बरं सांगा बरं आता किती दिवस झाले मी आईला बोलायला नाही? 4 दिवस झाले. हा मी कसं माहिती का मी कसं माणूस आहे. मी आता आई वडिलाचा आपण मानत होतो काही विषय नाही. पण मला कसं वाटतं 2 गोष्टी बोलल्यानं 2 गोष्टी वाढत्या. त्यामुळे बोलणं नको आहे की नाही. त्याच्यामुळं मी काही बोलत बी नाही काहीच नाही. त्यामुळे शांत आहे. आणि असं पहिल्यांदाच झालं की आई मला 4 दिवस 5 दिवस नाही बोलली. त्याच्यानंतर बी काही सांगू नाही शकत मी. आजी कुठे? उठावर जर व्हिडिओ घेऊ द्या बरं. 2 गोष्टी बोलल्यानं वाढत जाते. वाढू नाही भाऊ. मग म्हणून मी बोलणं नाही बंद केलं. आपले आई वडील इथं मी असं वाईट काही बोललो नाही ना. आईचा राग कवा मानू नाही. ऐकलं का? आई म्हणजे आईच. आई इतका मार्ग कोणता भारी नाही. कोण्या देवाला जा तुम्ही, तिरुपतीला जा, कोण्या जा, पण पहिला म्हणजे आईचा नमस्कार घ्यायचा. पहिला आईचा नमस्कार घ्यायचा मग सगळं. आई आशीर्वाद देते मस्त समाधानीने आशीर्वाद देते. आईचा आशीर्वाद कामे येते भाऊ. असे आई म्हणजे आई झाली. तो आणि तू पाय ना आपण लेकरासाठी काय करतो. इथली तिथं मग तसं आपल्या आईने केलं असं ना आपल्यासाठी. आणि आजीनं ते जम केलं. तिनं ते केलं पण आजीनं लय भारी केलं. ती काजलमधून वाईली झाली मग काय केलं सारी केलं असं तर आजीनं कुठं पाहिलं की आजी. मी काय म्हणतो 2 गोष्टी वाढल्यानं 2 गोष्टी वाढत्या. वाढू नाही तर मग मी ते बंदच केलं ना. बंद नाही करायचं. काऊन नाही चालू करायचं? ठेवायचं. बंद नाही करायचं चालू ठेवायचं. बंद करणं चांगलं नाही बाबा. चालू ठेवणं चांगलं आहे. मग रोहिणी इकडे आण ग बाईला. मग आण इकडं. ते राग आला असेल तरी ते लेकराला तिनं घेतलंच का नाही. लेकराजवळ केलंच का नाही. लेकरू तिचं आहे. मग लेकरू तिचं आहे. इकडे तू म्हण नको माई मग वर्गी इकडे ना. ते बुवा काय म्हणे गुरुमंत्र आहेत ना काय म्हणे पहिलं म्हणे आजी ना आजोबा आणि मग आपलं घर संसार. ऐकलं का?
असं देणार तर तू हे रोहिणी तुला मी कितीदा म्हणलं हे ड्रेस घालू नको. काय किती भांगार ड्रेस आहे तो. तुम्ही जेव्हा नवीन ड्रेस घातला तेव्हा व्हिडिओ घेत नाही, जेव्हा जुने घातले तेव्हा हटकून रोज व्हिडिओ असतो आपला. तू अशी याड्यावर नको बोलू काय पण. चांगला आहे. परत मला लोक कमेंट करते काय झालं चांगला तो ड्रेस फाटला नाही हे काही नाही. ड्रेस मला दिसले ना पाहिजे उद्यापासून. हा ती एक ते गोळा मोळा व्हायला नाही काळा. काळा नाही यो मस्त आहे. कधी केलं चांगलं आहे. मग का फेकून देऊ का फाटले फेकून देऊ का म्हणजे आपण व्हिडिओ काढतो आपण काहीतरी आहे रोज आपल्याला सगळ्या ताई बघत्या मग दुसरा घाला चाल मग याड्यावानीच करते. हिळू घाल्या दुसरा हिळू घालायचा पण आधी चांगला घाला. आपल्याला 1 मिलियन सबस्क्राईबर पर्यंत पोहोचायचं आहे. हो ना. एवढ्यात होणार आहे का. ती काही झोपली नाही आज बरोबर. ती काल बी नाही बरोबर झोपली ना आज बी बरोबर झोपली. नाही ना. आता खेळती झाली ती. आता इथून मोर झोप तिची. 3000 झाले पाहिजे 3000. हाव ना झाली ना 3000 बाईची. मग किती टाकले? 2000 टाकले ना आता बरी आणि पहिले 1000 बरी हजारच म्हणले तुम्हाला. ते आपण 5000 टाकले ना आजी तर ते 20 वर्षात आहे ना 6 लाख रुपये होते. खरं काय आणि 6 लाखाला व्याज भेटत 1 ते 2 लाख रुपये. तसेच टाकायचे मग. तर ते आपण आपल्यासाठी तुला टाकलो. हो ना बाई. त्याच्यात काही भविष्य होईन काही होईन हो तिचं ना, हो ना, हो ना. तसे आले तसे. बाईसाठी तसेच टाकायचे. म्हणजे ते नंतर म्हणलं ना पाहिजे की माया हो ना. आईनं वडिलांनी काही केलं नाही. नाही 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 तसं कसं म्हणे. हा हो तशी नाही म्हणत. आपण करून राहिलो तशी कशी काय तुझ्या आईने खोलली का तशी तुई काय काहून आत्ता निघलं ते. आणि तर तोंडात का खाल्लं. तिच्या आईच्या मागे सर हा काही बिस्किट तू लहान बाळ आहे का बिस्किट खायला. चहात बुडून खातो लहान बाळ काय. वहिनी सोबत जा आता. तुमच्या दोघीला एक स्कूटी घेऊन जाता मस्त जायचं. चालता आली पाहिजे ना. वहिनीला येते ना. नाही येत. वहिनी पचास पैकी घेवायचे झालं वहिनी नाही येत. स्कूटी नाहीत का तुम्हाला. नाही ना. ते शिकले नाही. काहून शिकले नाही तुम्ही. हा मस्त दोघी जायचं मार्केट मध्ये भाजीपाला ते सगळं सामान आणायचं. यायला पाहिजे. नाही, स्कूटी नाही तुमची गाडी शिकवा. या गाडी कोण चालित का आता. स्कूटी नाही करा आता तशी गाडी सर्व्हिसिंगला लावायची आहे. खूप खराब झाली. आपण ते निरंजनची घेतली नसती का मग स्कूटी. स्कूटी कुठे होती ते? विकली ना त्यांनी. हा स्कूटी नाही दुसरी घेतली ना. ज्युपिटर हा स्कूटी त्याच्या वडिलाची. तुम्ही म्हणत होते निरंजनची विकली, मला वाटतं मी तीच विकली. निरंजनची त्यांच्या वडिलाला दिली. आणि मग त्याला ते आता त्याला गाडीची गरज नाही ना म्हणून म्हणत होतो. अशी परवडते ना. किती वाजता गेलती आणि किती वाजता आली. 11 वाजता गेलो 7 वाजता लाईव्ह आलं तर वाटतं का ते विजय बोका. आलते ना 4 वाजता. हो का हात्याला सोडलं मग. आत्याला सोडलं तिकडं. आत्या त्यांनी बरोबर पोरग दाखिलच नाही. हा दाखवलं ना व्हिडिओ मध्ये दाखवलं. त्यांच्या इथं नेटचा प्रॉब्लेम होता. पोरग झोपलेलंच होतं ना. रडतं का हसतं का परेशान करतं का. नाही नाही त्यावर तर नाही झोपूनच होता तो. झोपूनच होता का. आता झोपणारच ते लहान म्हणल्याची बघ. आणखी 1.5-2 महिन्यात 6व्या महिन्यानं मग तो जरा हे कर ना. ऋतू सारखा आपल्या ऋतू सारखा. हम्म. आपली ऋतू नाही कंटिन्यू 3 महिने झोपली. पिऊला जाता आली का आता. नाही अजून बाहेर बसायला फक्त कस काय एवढा उशीर आली हो वहिनी. याच्यात काय आमच्या रीतीला पहा बरं 8व्या का 7व्या महिन्यात दोन दात बाहेर आले मस्त तोडती जाताना. काय नवशीर आहे त्याला. हा ज्यांना उशीर आले का नंतर येतं काय त्यांना उशीर आले त्याचे दात करू का टिकत. मग आपल्या ऋतू टिकणार नाही का. लवकर पडेल ऋतू दात. लवकर दुधात दात बरं. लवकर पडेल. बरं किती किती खर्च यायला काय काय यायला काय अंदाज. नाही फक्त तिकीट बुक केले आता. हो का. आणि आईन दादा ते सगळे आले आपल्या घरातले सगळे. हा सगळेच आले आपल्या घरातले. आजी बी का. हा घर कधीच बंद राहत नाही पण आपलं. आज बंद करायचं. आजीचा हा नाही चाललाय आता शेवटी कळलं. मला वाटतं कशाला दगदग आजीची. नाही बघायचं तर बघू द्या ना. हा? आपण कशाला आडी यायचं.
त्यांची इच्छा आहे ना मामा. एक मन म्हणा लागलं इच्छा जाऊ द्या बाबा, पण मन म्हणाला कशाला दगदग. नाही कोणी नाही येत बघा रात्रीनं दोघेच बघू द्या ना. आता ना काय व्हायला त्यांची इच्छाशक्ती आहे. तेच ना मग चल काही विषय नाही. तुम्ही नाही म्हणता. त्यांना जायचं इच्छा आहे त्यांची. कशी कशाची भाजी केली? मेथी, मेथी अर्क कशी म्हणते ताई? मेथी एक्स्ट्रॅक्ट, मेथी अर्क. काल आलूची भाजी खाल्ली का तुम्ही? उपास होता काल, मी सोडून आले. कोण खाल्ली का? दादांनी चांगली झालती का? हसू नको. हे मित्रांनो इतकी भारी भाजी बनवतो मी, हिरोईन माझ्या हातचं खातच नाही काही. तुम्ही ते महाराजा मसाला टाकीते म्हणून मला आवडत. आज थोडी काही आहे. ते मसाल्याची वेगळीच चव लागते. पण मसाल्याशिवाय भाजी होती का वहिनी? विदाऊट मसाल्याची? तुम्हाला जो मसाला आवडतो तिला ते नाही आवडत ना. मग हे नवऱ्याचा अपमान करते का नाही? ही सांगा बरं. अपमान आहे का नाही हो माझा? आणि 4 चौघात म्हणते ती तुम्ही केलेली भाजी मी खाणार नाही. काल खाल्ली पण तुम्हाला. हा, काल खाल्ली नाही कोमल ते. काल तुला खात नाही ऑप्शन मी. नव्हतं ना? ऑप्शन नव्हतं काल. काय ऑप्शन मला नाही ऑप्शन ऑप्शनच नव्हतं खरं काल तिला. हा, एकच भाजी होती. ऑप्शन असलं असतं तर म्हणलं भाजी बी असली तर मी दूध पोळी खाल्ली असती. हा, मला मग काय तेच option म्हणालो नाही ना. का? दूध बी संपलं होतं कालचं. मी तुमची भाजी बी खाल्ली आणि सकाळी केली आलू चटणी बी खाल्ली. विचारा मला चालेल सांगाल. आलू चटणी कोणी केली? सकाळी केली आईला, आईन दादाला केली. डब्बा घेऊन गेलते काय? मग दादाला केली ती सकाळी. जेवण करून गेलं. चालू उपवास होता ना आम्हाला, आजीला आम्हाला यांना चौघीला बी. म्हणून दादाच होती एकटी जेवण. तुम्ही खाल्ली का हो आजी? चांगली होती का? फक्त आलू आणि ते नव्हतं शिजलं वाटतं, आलू वाटाने. तिला म्हणलं त्या चालू राहू दे, तीन चालू केलंच नाही. तू म्हणलं नाही नंतर ठेव, तू म्हणे म्हणले होते बंद कर, मग बंद केलं मी. मशीन टाकत जाय ना. टाकायची तर. 2 महिने बरं चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला एवढाच होता. है ना. बालाजी तुम्हाला सांगू आपण कुठं जायचंय काय तर कन्फर्म मध्ये. तर तुम्ही काय करा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला इंस्टाला बघायचा असेल तर मी थोडं कट करून पार्ट सोडन इंस्टाग्रामवर. खूप चांगला प्रतिसाद यायला तिकडं. इंस्टाचे इकडे व्हिडिओ बघत नाही युट्यूबवर आहे ना. आणि जसे मिनी व्लॉग असतात ना तसे रोहिणी बनवणार आहे आजपासून. तशी व्हिडिओ पाहायला आवडते माहिती का सगळ्यात. बोलतो तर आलं पाहिजे एवढं स्पष्ट. मग आता तू व्हिडिओ बनवत ते बोलत नाही का? तू कोणची गोष्ट प्रयत्न केल्याने होत असती. असं बोलण्यात आणि मजूर देण्यात लय फरक आहे. तुला तर माहिती आहे. बस चला मित्रांनो, खूप मोठा व्हिडिओ झाला. तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत चल मी काल सबस्क्राईब करून घ्या नसेल केलं तर. दुसरं नाही काल.